लोकसत्तेचा लोकांकिका हा उपक्रम खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण मला असं वाटतं की एकांकिका स्पर्धेतून जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला या क्षेत्राबद्दलच नाही, पण या क्षेत्रात जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते म्हणजे टीमवर्क, ह्याचा खरंच खूप प्रचंड प्रमाणात अनुभव मिळतो. मी माझी सुरुवातसुद्धा एकांकिका स्पर्धेतूनच केली आणि एकांकिका स्पर्धेमधनं जे वळण आणि जे एक फाउंडेशन मिळतं प्रत्येक कलाकाराला, आणि मग तो स्टेजवर परफॉर्म करणारा कलाकार असू देत किंवा बॅकस्टेज काम करणारा कलाकार असू देत, प्रत्येकाला हे जे एकांकिकामधनं मिळालेलं शिक्षण असतं त्याच्यावर हे जे एकांकिकाचे संस्कार घडतात आणि होतात, तो शेवटपर्यंत स्वतःबरोबर तो कलाकार अगदी शेवटपर्यंत तो जोपर्यंत श्वास घेत असतो तोपर्यंत जतन करतो. त्यामुळे माझ्या मते हे संस्कार, एकांकिकाचे संस्कार घडणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. मुख्यतः ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या नवीन मुलींना मी हेच सांगू इच्छितो की थिएटर करणं खरंच खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या प्रोफेशनमध्ये काम करायचं आहे का नाही करायचं आहे ह्याचा तुम्हाला एक अंदाज बांधता येईल. पण थिएटर केल्यामुळे एकंदरीतच तुम्ही नंतर जे काही प्रोफेशन सिलेक्ट कराल त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात कॉन्फिडन्स येतो. तुमच्या बोलण्यात, चालण्यात, वावरण्यात प्रचंड प्रमाणात कॉन्फिडन्स येतो. मुख्यतः मॉबसमोर कसं बोलायचं, मॉबसमोर कसं वावरायचं ह्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे ह्या स्टेजचा संपूर्णपणे वापर करा. आणि ज्या मुलींना ह्या इंडस्ट्रीत करिअर करायचं आहे त्यांना माझं एकच सांगणं आहे की स्टेजवरची सुरुवात कायम महत्त्वाची असते. स्टेजवरनं किंवा थिएटरवरनं सुरुवात केलेल्या प्रत्येकाला एक विनिंग एज असते. इतरत्र जी मुलं स्टेज किंवा थिएटर करत नाहीत, हे संस्कार खरंच खूप महत्त्वाचे असतात. लोकसत्तेच्या ह्या उपक्रमामुळे माझ्या मते ही डिसिप्लिन आजच्या नवीन जनरेशनला मिळते आहे. मला खरंच खूप आनंद आहे. मी सुद्धा पुन्हा तेच सांगतो आहे, एकांकिका स्पर्धेमधनं सुरुवात केली आणि मी त्या स्टेजवर, त्या प्लॅटफॉर्मवर जे काही शिकलो आहे ते आज ताग्यात माझ्या गाठीशी बांधून ठेवलं आहे. एक कॉम्पिटिटिव्हनेस येतो, एक स्वतःला प्रूव्ह करायची ऊर्जा निर्माण होते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो, एक टीम म्हणून आपण कसं काम करतो हे शिकायला मिळतं. कारण एकांकिका स्पर्धा म्हटल्यानंतर विंगेत प्रॉपर्टी ठेवणारा मुलगा, ते म्युझिक ऑपरेट करणारी मुलगी, ते समोर काम करणारा मुलगा, ते मुख्य भूमिका करणारी मुलगी, ह्या सगळ्यांची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. कारण त्या ठराविक वेळेत तुम्हाला ती एकांकिका सादर करायची असते आणि तुमच्या प्रत्येकाच्या कॉन्ट्रीब्युशन शिवाय कोणतीच एकांकिका चांगली होऊ शकत नाही आणि नंबरात येऊ शकत नाही. त्यामुळे इट इज द टीम दॅट विन्स. आणि ही स्पर्धा, हा प्लॅटफॉर्म तुम्हाला टीमवर्कचं महत्त्व समजून देतो. आय विश ऑल ऑफ यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि शक्य झालं तर लवकर भेटूया.